हाय हॅलो नमस्कार. कशात सगळे मज्जेत ना? मज्जेतच असायला हवं. मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. कॉलेज झाल्यानंतर नुकतीच घरी आले होते आणि घरी आल्या पाहिलं तर लाईट नव्हती. भरपूर आभाळाचं वातावरण झाल्यामुळे ना बघा घरात किती जास्त अंधारासारखं वाटत होतं. आणि त्यात पावसामुळे ना पुढची झाडंसुद्धा खूप जास्त वाढलेली आहेत. त्यामुळे खिडकी वगैरे उघडूनसुद्धा आहे ना खूप जास्त काही असा उजेड घरामध्ये येतच नव्हता. खूप जास्त अंधारासारखं वाटत होतं. थोडीशी फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर आहे ना थोडंसं म्हटलं स्वतःचं आवरून घ्यावं. आणि घरात इतका अंधार होता ना की म्हटलं जाऊ दे चला बाहेरच जाऊन मस्त अशी केस वगैरे विंचरून घ्यावे, कारण आज ना माझं डोकं खूप जास्त दुखत होतं. त्यानंतर मग मस्त असे केस वगैरे विंचरून केस छान बांधून घेतले आणि मला खूप जास्त भूक लागलेली होती. त्यामुळे म्हटलं चला लगेचच स्वयंपाकाला लागूया. आता तुम्हीच बघा, बाहेरच्या कम्पेअर टू किचनमध्ये सुद्धा लाईट नाही आहे, पण किती जास्त उजेडासारखं वाटत होतं. आणि त्यात आहे ना खिडकी उघडल्यानंतर जर आणखीन जास्त फ्रेश वाटायला लागलं. किचनमध्ये जी खिडकी आहे ना तिथून इतका प्रचंड उजेड घरामध्ये येतो ना की खरंच किचन आहे ना खूप जास्त फ्रेश वाटतं. लाईट नव्हती म्हणल्यावरती म्हटलं चला जास्त काही मसाल्याच्या गोष्टी काढायला नकोत, अगदी साधंसं जेवण बनवावं. आणि भूकही प्रचंड लागली होती. त्यामुळे म्हटलं चला मुगाची आमटी करावी. आणि त्यासाठी आहे ना अगदी थोडेसे मूग मी कुकरला लावून घेतले. आणि त्यानंतर म्हटलं चला लगेचच आहे ना एक साईडला पीठ पण भिजवून ठेवावं. प्लॅन तर माझा होता की भाकरीच बनवावी, पण म्हटलं नको, संध्याकाळची तशी रोज भाकरी होतेच आहे. म्हटलं सकाळच्या टायमिंगला तरी एक वेळ चपाती खाल्ली जावी. भाकरी छान जमायला लागल्यापासून आहे ना भाकरी करायलाही मज्जा येते आणि भाकरी खायलाही आवडायला लागलेली आहे. कारण आधी ना खूप जाड वगैरे भाकरी व्हायची, मग जास्त खाऊही वाटायची नाही. आणि चपातीपेक्षा भाकरी पटकन होते ना, म्हणून मला भाकरी मी जास्त आवडीने खाते. मी असं वाटतं की थोडेसे एफर्ट्स कमी लागतात. चपाती करायची म्हटलं तर पीठ भिजवा, ते थोडा वेळ ठेवा, त्यानंतर पुन्हा ते मळून घ्या, तेल लावा, मग चपाती बनवा. भाकरीचं कसं असतं, जागी उभा राहिली ना की 1-2 भाकरी करण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनटंसुद्धा खूप झाले. भाकरी जशी करायला सोपी आहे ना तशी ती आपल्या शरीरासाठी पण चांगली आहे. हे जसं समजले ना तशी तर मी जास्त प्रेफर भाकरीच करते, पण एक टायमिंगला चपाती खाते. चला मस्त असं पीठ भिजवून मुरण्यासाठी एका साईडला ठेवून देते आणि त्यानंतर लगेचच भाजीची पण तयारी करायला घेते. चला पीठ भिजवून एक साईडला ठेवलंच होतं आणि लगेचच भाजीसाठी टोमॅटो चिरत होते. तेवढ्यात ते पण आले आणि दरवाजातूनच हाका मारून आहे ना बडबड त्यांची चालू झाली होती. त्यांच्याकडून एकदा फायनली मुगाच्या आमटीसाठी अप्रुव्हल घेतलं. ते म्हणले की कर म्हणल्यावरती म्हटलं चला. आणि ते तसंही नको म्हणले असते तरी मुगाची आमटीच करणार होते, फक्त त्यांना एकदा सांगितलं की मी करते म्हणून. आणि त्यानंतर म्हटलं चला थोडेसं लसूण वगैरे सोलून घ्यावा, कारण कुकर अजून व्हायचा बाकी होता. लसूण सोलून झाल्यानंतर कुकर वगैरे बंद केला आणि त्यानंतर त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारत बाहेर जाऊन बसले होते, कारण माझा कुकर गार व्हायचा होता आणि पीठ थोडंसं अजून भिजायला वेळ होता. तोपर्यंत थोडा वेळ बसले आणि त्यानंतर पुन्हा येऊन आमटी करायला सुरुवात केली. आमटीमध्ये मी मुगाची आमटी बनवणार होते आणि रोजच्या आमटीमध्ये तर मी अजिबात जास्त एफर्ट्स घेत नाही, तुम्हाला माहितीच आहे. पातेलं थोडंसं गरम करून घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं, थोडासा टोमॅटो टाकले, त्यानंतर जे लसूण सोलला होता ना त्याच्यात 4-5 कुड्या टेचून टाकल्या आणि त्यानंतर टोमॅटो आणि लसूण थोडासा परतून घेतलं. थोडीशी हळद त्यामध्ये टाकली, थोडीशी जी घरची रोजची आपली खाण्याची चटणी असते ती टाकली आणि शिजवलेले मूग ओतले. इतकी सिंपल पद्धतीने मी भाजी बनवली होती. आणि त्यानंतर आहे ना लगेचच भात लावून घेतला एक साईडला. आता रोज ठरवते की दुपारचा भात करायचा नाही, पण रोज असं वाटतं की आज करू आणि उद्या बंद करू. आणि त्यामध्ये ना ते मला नेहमी म्हणतात की अगं थोडासा लाव भात, आणि ते तर मला जास्त चुरूप येतो. ते म्हणले की असं वाटतं असू दे त्यांच्यासाठी का होईना पण थोडासा भात करूया. आणि तो माझ्याकडूनही खाल्ला जातोच, कारण की सकाळी आहे ना खूप फुल नाश्ता झालेला नसतो. त्यामुळे ना दुपारच्या जेवणामध्ये प्रचंड भूक लागलेली असली ना की मग असं वाटतं की चला ताट भरून घेऊन आहे ना जेवलं ना त्यानंतर मग काही संध्याकाळपर्यंत टेन्शन नसतं. चला एक साईडला भाजी झाली होती, दुसऱ्या साईडला भात लावला होता आणि लगेच म्हटलं चपात्या करून घेऊया. आणि आज ना मी बरंच त्यांना हाका वगैरे मारल्या की या चपाती भाजण्यासाठी, पण आज काही त्यांचा मूड नव्हता, ते खूप कंटाळले होते. त्यामुळे मी पण जास्त फोर्स नाही केला. खरं सांगायचं तर केला, खूप फोर्स केला की या ना मला पण कंटाळा आला आहे म्हणून.
पण ते काही आलेच नाहीत. आणि अगदी शेवटला आले ना, तेव्हाही मला असंच वाटलं की ते चपाती भाजण्यासाठी आलेत. म्हणून मी त्यांना सांगत होते की ते बघा तिथे उलथनं आहे म्हणून, कारण मला तर काही उलथनं लागत नाही पण त्यांना लागतं. पण ते मला बोलले की मी त्यासाठी आलेलोच नाही आहे, मला थोडासा ना काहीतरी जेवणासाठी बनवायचं आहे म्हणून मी आलेलो आहे. आणि अजिबातही गरज नसताना ना त्यांनी बिना कामाचा सगळा मसाला बनवला होता भाजीसाठीचा. मला बोलले होते की मी माझी भाजी बनवणार आहे काहीतरी, पण तसं काही झालंच नाही. सगळी भाजीचा मसाला वगैरे बनवून झाल्यानंतर आहे ना की आम्हाला दोघांनाही आठवलं की लाईट गेली. त्यांचा खरंच खूप मोठा पचका झाला. आणि माझी इतकी बडबड चालू होती ना की मी इतकी भाजी बनवली आहे तर काय गरज आहे का दुसरं काही करायची. पण त्यांना काहीतरी खायची इच्छा झाली होती म्हणून त्यांचं इतकं नाटक चालू होतं ना, आणि माझी भरपूर चिडचिड आणि बडबड चालू होती. सगळा माझा स्वयंपाक झाला तरी त्यांचा काहीतरी कुटाणा करायचा अजून किचनमध्ये चालूच होतं. तोपर्यंत मी बाहेर आले होते आणि इतका सुंदर बारीक बारीक पाऊस पण चालू झालेला होता. त्यानंतर मस्त असं जेवून घेतलं आणि कधी संध्याकाळ झाली ना अजिबात काही समजलं नाही. त्यानंतर म्हटलं चला संध्याकाळचं चहा बनवूया. आणि मला चहा घेण्याची सवय पण बंद करायची आहे, पण ती काही लवकर बंद होईल असं वाटत नाही. कारण की आता पावसाळा सुरू झाल्यापासून आहे ना नवीनच माझं काहीतरी नाटक निघलं आहे असं मला वाटतं. मी आधी अजिबात चहा पीत नव्हते, इतका तर अजिबात पीत नव्हते, पण बरेच दिवस झालं आहे ना माझा रोज चहा होतो म्हणजे होतोच. खूप जास्त कंटाळा झाल्यानंतर आहे ना संध्याकाळचा 1 कप चहा ना खूप जास्त रिलॅक्स वाटतं. त्यामुळे मी चहा प्यायला सुरुवात केली आहे, पण लवकरच तो बंद करायचा माझा विचार आहे. पण मला वाटतं पावसाळा संपेपर्यंत तरी काही चहा बंद होणार नाही. चला चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि त्यानंतर थोडा वेळ बसले होते, थोडंसं एडिटिंग केलं, थोडासा अभ्यास केला आणि त्यानंतर भांडी घासायला घेतली. भांडी तर प्रचंड ढीग पडला होता, सगळी पटापट घासून घेतली. आणि आज ना मला कट्टा वगैरे सगळं बेसिन वगैरे सगळंच क्लीन करायचं होतं. त्यामुळे इथेच माझा बराच वेळ जाणार होता. आणि कामात काम वाढतं म्हणतात ना, तेवढ्यातच लाईट गेली आणि मला ना लाईट गेल्यावरती खरंच खूप भीती वाटत होती. पटकन टॉर्च आणून ठेवला स्वतःपाशी आणि भांडी घासायला घेतली. आज माझं ठरलंच होतं की काहीही झालं ना तरी कामामध्ये थांबायचं नाही, पटापट कामं करून घ्यायची. आणि माहीत नाही लाईटीला पण काय झालं होतं, एखाद दिवस जरा 4 कामं जास्त काढावी म्हणलं ना की काही ना काही तिरघोळ होणं तर ठरलेलंच असतं. पण मी काही लाईटीकडे लक्ष दिलं नाही, कारण की मी जो बल्ब लावला होता ना त्यामुळे जरा बऱ्यापैकी प्रकाश पडला होता. त्यामुळे मी माझं काम चालूच ठेवलं होतं. मला कट्टा वगैरे सगळंच क्लीन करून घ्यायचं होतं. म्हणलं लाईटची वाट बघत बसले ना तर बराच वेळ होईल. आणि बघा मी काम सुरूच ठेवलं आणि लाईट पण आली. लाईट आल्यानंतर तर काय कामाला भरपूर स्पीड आणलं आणि पटापट सगळा गॅस घासून घेतला. 4-5 दिवस झालेच होते गॅस घासून म्हणल्यावरती थोडाफार तो खराब झालेलाच होता. आता व्हिडिओमध्ये लांबून आहे ना अजिबात काही गोष्टी दिसत नाहीत, पण आहे ना बारीक सारीक आहे ना खूप प्रचंड गॅसवरती ना डाग वगैरे पडलेले होते. आणि आज मला ठरलंच होतं की गॅस आणि मागची भिंत वगैरे त्यावर पण फोडणीचे काही ना काही डाग उडतच असतात, तर ते सगळं क्लीन करून घ्यायचं. त्यानंतर गॅसच्या कड्या वगैरे सगळं धुवून टाकलं आणि तेवढ्यातच त्या मनी प्लांटच्या सगळ्या बाटल्यांकडे लक्ष गेलं. चला म्हटलं आज त्यातलं पाणीही चेंज करू. एक 6-7 दिवस झालेच होते पाणी चेंज केलेलं नव्हतं. मग लगेचच सगळं पाणी वगैरे चेंज करायला घेतलं. आणि या कामात ना माझा प्रचंड वेळ गेला. फक्त पाणी चेंज करायचं होतं, पण कुठलं झाड किती ग्रो झालं आहे काय झालं आहे सगळं बघत आहे ना माझा प्रचंड वेळ गेला. इथेच एक 10-15 मिनटं तर माझे इथंच गेले असतील. सगळं आवरून झाल्यानंतर बाहेरून एक राऊंड मारून येणं तर माझं फिक्सच असतं. आणि आज ना मला स्वयंपाकाचं पण काहीच टेन्शन नव्हतं, कारण की दुपारी मी जे मुगाची आमटी चपाती बनवलं होतं ना त्यातल्या 2 चपात्या आणि मुगाची आमटी पण शिल्लक होती. त्यामुळे मी फक्त विचार केला होता की थोडासा भात करायचा. त्यामुळे बाहेरून एक मस्त राऊंड मारून आलो आणि त्यानंतर घरी आल्यावरती लगेचच भात लावला. सकाळचं पण बऱ्यापैकी थोडं सगळं जेवण शिल्लक होतं. त्यामुळेच आज आहे ना जास्त काही न बनवण्याचंच मी प्लॅन केलं होतं. खूप वेळ झालं मगाशीपासून जेव्हा सचिन मला बोलत होते ना की अगं भात कर, तेव्हा मी असा विचार करत होते की नाही आहे तेवढा भात तुम्ही खावा,
आणि मी काही भात खाणारच नाही आहे. आणि तुम्हाला सांगते, मला इतकी जास्त भूक लागली होती ना की मी एक साईडला भात ठेवला, दुसऱ्या साईडला आमटी गरम करायला ठेवली आणि त्यातलीच थोडीशी आमटी जो सकाळचा भात राहिला होता ना त्यामध्ये टाकून आहे ना भात खायला सुरुवात पण केली होती. तुमच्यासोबत कधी असं होतं का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि रात्रीची सगळी भांडी धुवून आहे ना कट्टा वगैरे क्लीन करून घेतला. रात्रीचं हे एकच काम असतं जे आपण न कंटाळता न थकता जर केलं ना तर त्यानंतर सकाळी खूप जास्त छान वाटतं. चला, मी आता भांडी वगैरे घासून झोपायला जाईन आणि हा व्हिडिओसुद्धा इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा. चला, भेटूच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.